प्रश्न पहिला. पुढील करणींच्या कोटी सांगा. प्रश्नोत्तर पाहण्याआधी सुरुवातीला करणीची कोटी म्हणजे काय ते पाहू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं करणीची कोटी म्हणजे काय. n-व्या मुळात a ही करणी संख्या असेल तर n या संख्येला त्या करणीची कोटी म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी n आणि a जे घेतलं आहे त्या ठिकाणी जर संख्या घेतल्या तर n च्या ठिकाणी जी संख्या येईल ती या करणीची कोटी असेल. पहिला प्रश्न पाहू. घनमुळात 7 याची आपल्याला करणी पाहायची आहे. करणीची कोटी म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहिलं आहे. त्या ठिकाणी सांगितल्यानुसार यांच्या जागी या ठिकाणी 3 ही संख्या आहे, म्हणून या करणीची कोटी 3 आहे. किंवा दुसऱ्या शब्दात आपण असंही म्हणू शकतो की दिलेल्या संख्येचं कितवं मूळ सांगितलेलं आहे ती त्या करणीची कोटी असते. या ठिकाणी तिसरं मूळ सांगितलं आहे म्हणून 3 ही या करणीची कोटी आहे. दुसरा प्रश्न आहे 5 वर्गमुळात 12. या ठिकाणी 5 वेगळं आहे आणि वर्गमुळात 12 हे वेगळं आहे. या ठिकाणी यांच्या जागी कोणतीही संख्या दिलेली नाही. वर्गमुळात लिहिताना चिन्हाच्या वर 2 लिहायची पद्धत नाही, त्यामुळे इथं जरी कोणतीही संख्या नसली तरी त्या ठिकाणी 2 ही संख्या असते. त्यामुळे या करणीची कोटी ही 2 आहे. तिसरी संख्या आहे 10चे चौथे मूळ. या ठिकाणी 10चे चौथे मूळ आहे म्हणून या करणीची कोटी 4 आहे, किंवा यांच्या जागी 4 आहे म्हणून या करणीची कोटी 4 आहे. चौथा प्रश्न आहे वर्गमुळात 39. 39 हे वर्गमुळात दिलेलं आहे, म्हणजेच मूळ 2 आहे, म्हणून या करणीची कोटी 2 आहे. प्रश्न पाचवा आहे घनमुळात 18. या ठिकाणी 18चे तिसरे मूळ दिलेले आहे, म्हणून या करणीची कोटी आहे 3. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा. पहिली संख्या आहे घनमुळात 51. करणीची व्याख्या अशी आहे की जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे n-वे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही करणी आहे असे म्हणतात. या व्याख्येमध्ये आता दिलेली संख्या बसते का ते आपण पडताळून पाहू. व्याख्येत जी a संख्या सांगितली आहे ती येथे 51 आहे आणि ती धनपरिमेय संख्या आहे. n म्हणजेच 3 ही धनपूर्णांक संख्या आहे. इथपर्यंत जसं व्याख्येत सांगितले तसंच आहे, पण पुढचं व्याख्येनुसार आहे का ते आपण पाहू. एक्कावन्न ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा घन नाही, म्हणजेच 51चे जर घनमूळ काढले तर ती संख्या परिमेय संख्या असणार नाही. परिमेय संख्या म्हणजे काय आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय याची माहिती सांगण्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता. म्हणजेच दिलेली संख्या ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच जी दिलेली संख्या आहे की घनमुळात 51 ही संख्या याचं जर घनमूळ काढलं तर ती अपरिमेय संख्या असेल. म्हणजेच करणीच्या वर दिलेल्या व्याख्यामध्ये दिलेली संख्या ही पूर्णपणे बसते, म्हणून ही संख्या करणी आहे. दुसरी संख्या आहे 16चे चौथे मूळ. करणीची व्याख्या आपल्याला माहीतच आहे. 16चे चौथे मूळ ही संख्या करणीच्या वरील व्याख्येमध्ये बसते का ते पाहू. येथे a बरोबर 16 ही धनपरिमेय संख्या आहे. n बरोबर 4 ही धनपूर्णांक संख्या आहे. इथपर्यंत जशाला तसं बसलेलं आहे, परंतु पुढे
16 ही संख्या 2 या परिमेय संख्येचा चौथा घात आहे. म्हणजेच 16चे चौथे मूळ हे 2 आहे आणि 2 ही परिमेय संख्या असल्यामुळे दिलेली संख्या म्हणजेच 16चा चौथे मूळ हे संख्या करणी होऊ शकत नाही, कारण करणी होण्यासाठी येणारं उत्तर हे अपरिमेय संख्या असायला पाहिजे. म्हणून ही संख्या करणी नाही. तिसरी संख्या आहे 81चे 5वे मूळ. करणीच्या व्याख्येमध्ये ही संख्या बसते का ते पाहू. येथे a बरोबर 81 ही धन परिमेय संख्या आहे आणि n बरोबर 5 ही धन पूर्णांक संख्या आहे. परंतु 81 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा 5वा घात नाही, किंवा 81चे जर 5वं मूळ काढलं तर ती संख्या ही परिमेय संख्या नसेल. मूळ काढण्याच्या 2 पद्धती आहेत, एक अवयव पद्धत आणि दुसरी भागाकार पद्धत. दोन्हीपैकी एका पद्धतीनं मूळ काढून बघायचं आणि आलेली संख्या ही परिमेय संख्या आहे की अपरिमेय संख्या हे पाहायचं. या ठिकाणी 81चे 5वे मूळ ही अपरिमेय संख्या येईल, म्हणून दिलेली संख्या ही करणी आहे, कारण ती अपरिमेय संख्या असली पाहिजे ही जी अट आहे ती ही अट या ठिकाणी पूर्ण होते. चौथी संख्या आहे वर्गमुळात 256. करणीच्या व्याख्येमध्ये वर्गमुळात 256 ही संख्या बसते का ते बघू. येथे a बरोबर 256 ही धन परिमेय संख्या आहे आणि n बरोबर 2 ही धन पूर्णांक संख्या आहे. 256 ही संख्या 16 या संख्येचा वर्ग आहे आणि 16 ही परिमेय संख्या आहे. त्यामुळे करणीच्या व्याख्येमध्ये ही संख्या बसत नाही, कारण अपरिमेय संख्या असायला पाहिजे तरच ती करणी असते. म्हणून वर्गमुळात 256 ही करणी नाही. 5वी संख्या आहे घनमुळात 64. करणीच्या व्याख्येमध्ये ही संख्या बसते का ते पाहायचंय. येथे a बरोबर 64 ही धन परिमेय संख्या आहे आणि n बरोबर 3 ही धन पूर्णांक संख्या आहे. या 2 गोष्टी व्याख्येनुसार आहेत, पण आता x ही अपरिमेय संख्या आहे का ते पाहू. 64चं घनमूळ काढलं तर ते 4 येतं, किंवा 64 ही संख्या 4 या संख्येचा घन आहे आणि 4 ही परिमेय संख्या आहे, त्यामुळे दिलेली संख्या ही करणी होऊ शकत नाही. 6वी संख्या आहे वर्गमुळात 22/7. करणीच्या व्याख्येमध्ये ही संख्या बसते का ते पाहू. येथे a बरोबर 22/7 ही धन परिमेय संख्या आहे आणि n बरोबर 2 ही धन पूर्णांक संख्या आहे. परंतु 22/7 या संख्येचं जर वर्गमूळ काढलं तर ते अपरिमेय संख्या असेल, किंवा 22/7 ही संख्या कोणत्याही परिमेय संख्येचा वर्ग नाही. म्हणून दिलेली संख्या ही करणी आहे, कारण येणारं उत्तर हे अपरिमेय संख्या असेल आणि अपरिमेय संख्या असेल तर ती करणी असते.